देवाची आई होणं सोपे नाही. राम कौशल्याच्या नात्याची हळवी गोष्ट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी रमेश. नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे. तर वळूया आजच्या मुख्य विषयाकडे. जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत प्रभू रामाचे चरित्र हे कायम राहणार आहे. श्रीरामाचे चरित्र हे भारतीय संस्कृती परंपरामध्ये जे उदात्त उत्कट उत्तम भव्य दिव्य महन मंगलांच्याही पलीकडे असल्याचे सांगितले जाते. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम राम, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र आहेत. धैर्य, शौर्य, संघर्ष, नीती संपन्नता, सदाचरण, बुद्धिमत्ता सारेच अतुल्य आहे. श्रीराम एक वचने, एक वाणी, एक पत्नी, तपस्वी, राजनीतिज्ञ, अभ्यासू, संशोधक, श्रेष्ठ प्रशासक आहेत. श्रीराम हे सर्वांचेच होते, तसेच कौशल्याचे देखील होते. कौशल्या राणीचे भाग्य थोर की त्यांच्या पोटी देव जन्माला आले. दिव्यत्व एकदम अचानक घडत नाही, त्यासाठी कित्येक पिढ्यांचा संघर्ष, त्याग आणि पुण्य साचायला लागते. आई ही आईच असते, मग ती मनुष्याची असो वा देवाची. आपले मूल मोठे होताना पाहणे आईसाठी एक सोहळाच असतो. जर मूल नजरेआड झाले तर आई जेवढी कासावीस होते तेवढे कोणीही होत नाही. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होण्यामध्ये आई कौशल्याचे संस्कार, कुळाची शिस्त, परंपरा यांचा मोठा वाटा आहे. कैकेयीने वचनपूर्ती मागितल्यानंतर श्रीराम वनवासाला जाण्यासाठी सर्वप्रथम कौशल्याची आज्ञा घेण्यासाठी येतात आणि नंतरच वनवासाला जातात. श्रीराम 14 वर्षे वनवासाला गेल्यानंतर कौशल्या श्रीराम परतण्याची वाट पाहत असते. कौशल्याचे डोळे कायम श्रीरामाच्या वाटेकडे लागलेले असतात, म्हणून रामरक्षेमध्ये रामाला कौशल्याची डोळे म्हटले आहे. राजा दशरथाचे निर्माण झाल्यानंतर आता तुझे वडील या जगात नाहीत हे सांगताना आई म्हणून कौशल्याची काय अवस्था झाली असेल. अखेर रावणाचा वध करून श्रीराम 14 वर्षानंतर अयोध्यात परत येतात. सर्वांना अतिशय आनंद होतो. विशेष करून आई म्हणून कौशल्याला होणारा आनंद हा वेगळाच आहे. एवढी मोठी कीर्ती करून माझा पुत्र जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला कुठे ठेवून कुठे नाही असे आईला होते. मुलाचे किती कौतुक करावे असे आईला वाटत असते. मुले कशीही असली तरी आईला प्रियच असतात. श्रीराम तर प्रत्यक्ष देवाचा अवतार. देवाची आई होणे ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यानंतर मात्र अगदी शेवटपर्यंत श्रीरामाचा सहवास कौशल्याला लाभला. इतक्या वर्षाचा संघर्ष फळाला येतो. त्यानंतर लव आणि कुश प्रत्यक्ष श्रीरामांसमोर येऊन रामायण सांगतात. प्रत्यक्ष श्रीराम पित्यासमोर रामचरित्र गायन करणारे मुले ही आपलीच नातवंडे आहेत हे कळते तेव्हा एक आजी म्हणून कौशल्याला झालेला आनंद हा शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही. एका आदर्श मुलाने जे करणे अपेक्षित असते ते श्रीराम अगदी न कंटाळता, कोणतेही दुःख मनात न आणता, निराश न होता, त्रागा न करता, कोणालाही नावे न ठेवता, कोणाविषयी मनात अढी न धरता, शत्रुता न ठेवता अगदी शांतपणे करतात. एक आई म्हणून कौशल्या भरून पावते. प्रत्यक्ष देवाने पोटी जन्म घेणे हे भाग्य सर्वांच्या पदरी नसते. आदर्श बंधू, आदर्श पती आणि पुढे आदर्श पिता म्हणून श्रीरामांनी सर्व कर्तव्यांचे केलेले पालन कौशल्याला पदोपदी आनंद देणारेच ठरते. असा हा कौशल्यासूत हृदय निवास कौशल्याचा राम होय. जय श्रीराम. पुन्हा भेटूया असाच एखादा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.